हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण आपल्या सिरीजचा नेक्स्ट टेस्ट पेपर पाहणार आहोत. इंग्लिश ग्रामरचे काही एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत जे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. गिव्ह बिलो आर 4 जम्बल्ड सेंटेन्सेस. सिलेक्ट द ऑप्शन दॅट गिव्स देअर करेक्ट ऑर्डर. तर पॅरा जंबल आहे. व्हिडिओ पॉज करून बनवा बघू. फर्स्ट आहे, कॅन आय बॉरो युअर कॅमेरा? देन आय विल गिव्ह इट बॅक टू यू नेक्स्ट वीक. आय एम गोइंग टू जंगल सफारी टुमॉरो. माय फ्रेंड टोल्ड मी दॅट जंगल इज ब्युटिफुल इन दिस डेज. तर काय येईल याची करेक्ट ऑर्डर? तर सी पहिले येईल का? आय एम गोइंग टू जंगल सफारी टुमॉरो. मी जंगल सफारीला उद्या चाललोय. एक सिच्युएशन सांगितले, सुरुवातीला येऊ शकते. ए पहिले येईल का? कॅन आय बॉरो युअर कॅमेरा? मी तुझा कॅमेरा बॉरो करू शकतो का? सुरुवातीला येणार नाही, त्यामुळे ऑप्शन सी एलिमिनेट झालं. बी काय आहे? बी सुरुवातीला येईल का? आय विल गिव्ह इट बॅक टू यू नेक्स्ट वीक. तर इट काय आहे? माहीत नाही. बी पहिले येणार नाही. ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. एकतर ऑप्शन ए येईल, नाहीतर ऑप्शन बी येईल. तर आत्ताच आपण वाचलं, आय विल गिव्ह इट बॅक टू यू नेक्स्ट वीक. इट काय आहे? तर इट आले या कॅमेऱ्यासाठी, म्हणून बीच्या आधी ए येईल. ए बी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए बी आले ऑप्शन बी मध्ये, त्यामुळे ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय एम गोइंग टू जंगल सफारी टुमॉरो. त्यानंतर येईल माय फ्रेंड टोल्ड मी दॅट जंगल इज ब्युटिफुल इन दिस डेज. त्यानंतर येईल कॅन आय बॉरो युअर कॅमेरा. आणि लास्ट येईल आय विल गिव्ह इट बॅक टू यू नेक्स्ट वीक. ठीक आहे, ही येईल तुमची करेक्ट ऑर्डर. नेक्स्ट क्वेश्चन. ही सेड टू मी व्हॉट आर यू डुईंग? चेंज द सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. He said to me, what are you doing? तर काय येईल याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? He asked me what I was doing. He asked me that what was I doing. He said what I had been doing. He said that what I was doing. काय येईल याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? तर व्हॉट आर यू डुईंग इंटरोगेटिव्ह आहे, म्हणून सेड टूचं आस्क होईल. आस्क चारही ऑप्शनमध्ये आहे का चेक करा. तर ऑप्शन सी, ऑप्शन डी एलिमिनेट झाले. इंटेरोगेटिव्ह आहे त्यामुळे दॅट येणार नाही. व्हॉट जसंच्या तसं राहील, त्यामुळे ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ही आस्क मी व्हॉट आय वॉज डुईंग. डायरेक्ट मध्ये जे इंटरोगेटिव्ह असते ते इनडायरेक्ट मध्ये असर्टिव्ह बनते. ऑप्शन ए मध्ये असर्टिव्ह बनले. पहिले सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब वॉज डुईंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ पथेटिक. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ पथेटिक. क्युरियस, पिटीफुल, डल की इनसिग्निफिकंट? काय येईल पथेटिकचं करेक्ट सिनोनिम? तर पथेटिकचा अर्थ असतो दयनीय. तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर, पिटीफुल. पिटीफुल पॅथेटिक म्हणजे दयनीय. ठीक आहे. क्युरियस उत्सुक, चौकस, इन्क्वायरिंग. डल बोरिंग, बार्ड टेडियस कंटाळवाणा. इनसिग्निफिकंट क्षुल्लक, मिनिंगलेस अर्थहीन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ हिलॅरियस. ब्लाइथ, हॅपी, सॅड की मेरी? काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ हिलॅरियस? हिलॅरियस म्हणजे आनंदी. काय येईल याचं करेक्ट अँटोनिम? सॅड. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. ब्लाइथ म्हणजे आनंदी, हॅपी, एनिमेटेड, हॅपी, आणि त्यानंतर मेरी म्हणजे आनंदी. ही सर्व आहेत हिलॅरियसची सिनोनिम्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इट इज अ डॅश डे टू स्टार्ट ए न्यू बिझनेस. इट इज अ डॅश डे टू स्टार्ट ए न्यू बिझनेस. काय येईल याचं करेक्ट आन्सर? बिझनेस स्टार्ट करायचे तर चांगला दिवस असेल की वाईट दिवस असेल? तर ऑस्पिशियस येईल याचं करेक्ट आन्सर. इट इज अन ऑस्पिशियस डे टू स्टार्ट ए न्यू बिझनेस. ऑस्पिशियस म्हणजे शुभ. इट इज अन ऑस्पिशियस डे टू स्टार्ट ए न्यू बिझनेस. ठीक आहे. ओकेशनल म्हणजे कधीतरी. ओमिनस म्हणजे अशुभ. ऑडॅशियस बोल्ड, घमंडी, रूढ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए पिरियड ऑफ 10 years. फोर्थनाइट, डेकेड, सेंचुरी की मिलेनियम? काय म्हणतात ए पिरियड ऑफ 10 yearsला? 10 वर्षाचा जो पिरियड असतो, 10 वर्षाचा जो कालावधी असतो त्याला काय म्हणतात? तर डेकेड. ऑप्शन बी विल युअर करेक्ट आन्सर. डेकेड म्हणजे ए पिरियड ऑफ 10 years. ठीक आहे. फोर्थनाइटचा अर्थ होतो 14 नाईट्स, 2 आठवडे. त्यानंतर सेंचुरी, पिरियड ऑफ 100 years, सेंचुरी. मिलेनियम, पिरियड ऑफ 1000 years. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज द वॉइस. The thief was being arrested by the police. The thief was being arrested by the police. The police was arresting the thief. The police has arrested the thief. The police arrested the thief की the police had arrested the thief? The thief was being arrested. Was being V3.
वॉज बिईंग अरेस्टेड म्हणजे वॉज बिईंग V3 आलेला आहे. वॉज बिईंग V3 कधी येते? जेव्हा पॅसिव्ह सेंटेन्स असते तेव्हा. आणि पॅसिव्ह सेंटेन्स मध्ये वॉज बिईंग V3 कधी असते? जेव्हा ऍक्टिव्ह मध्ये वॉज, वेअर प्लस VING असते. तर दी पोलीस नुसार सिंग्युलर वर्ब येईल वॉज. वॉज प्लस अरेस्टिंग कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. वॉज अरेस्टिंग, तर ऑप्शन ए मध्ये आहे वॉज अरेस्टिंग. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. दी पोलीस वॉज अरेस्टिंग दी थीफ येईल तुमचं करेक्ट ऍक्टिव्ह वॉइस. ठीक आहे. ऑप्शन बी मध्ये आले हॅज अरेस्टेड, ऑप्शन सी मध्ये अरेस्टेड, ऑप्शन डी मध्ये हॅड अरेस्टेड. ठीक आहे. जेव्हा पॅसिव्ह मध्ये वॉज बिईंग V3 असते तेव्हा ऍक्टिव्ह मध्ये वॉज, वेअर प्लस VING असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा पॅराजम्बलचा क्वेश्चन आलेला आहे. गिवन बिलो आर 4 जम्बल्ड सेंटेन्सेस, सिलेक्ट दी ऑप्शन दॅट गिव्ह देअर करेक्ट ऑर्डर. तर व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करून बघा. डी पहिले, बी पहिले, बी पहिले, ए पहिले. तर इथे डी सुरुवातीला आले. सो इफ चेंज कॉन्ट्रीब्युट्स टू दी ग्रोथ ऑफ दीज फॅक्टर्स इट इज प्रोग्रेस. सो म्हणजे म्हणून, म्हणूनच्या आधी काहीतरी असेल. सो डी सुरुवातीला येणार नाही. ऑप्शन ए एलिमिनेट झाला. सोच्या आधी काहीतरी गोष्ट घडलेली असेल, काहीतरी गोष्ट चालू असेल, त्यामुळे इथे म्हणून असा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे डी सुरुवातीला येणार नाही. सेंटेन्स ए पहिले असेल का? नेव्हरदीलेस म्हणजे तरी सुद्धा, तरी सुद्धाच्या आधी काहीतरी असेल त्याच्यानंतरच म्हणणार तरी सुद्धा, म्हणून ए सुद्धा सुरुवातीला येणार नाही. ऑप्शन डी एलिमिनेट झाला. म्हणजे सुरुवातीला बी आहे. ऑप्शन बी मध्ये सुद्धा बी सुरुवातीला आहे. ऑप्शन सी मध्ये सुद्धा बी सुरुवातीला आहे. ए चेंज दॅट इज कंड्युसिव्ह टू हॅपीनेस मे बी टर्म्ड ॲज प्रोग्रेस. एक असा चेंज जो आपल्या हॅपीनेस साठी हेल्पफुल आहे, कंड्युसिव्ह आहे, अशा चेंजला प्रोग्रेस म्हणतात. बी पहिले येईल. आता बाकीच्या सेंटेन्स मधल्या काही गोष्टी पकडा. दीज फॅक्टर, ऑप्शन डी मध्ये आले दीज फॅक्टर्स. सो इफ चेंज कॉन्ट्रीब्युट्स टू दी ग्रोथ ऑफ दीज फॅक्टर्स. जर चेंज कॉन्ट्रीब्यूट करतोय ग्रोथ साठी, ग्रोथ ऑफ दीज फॅक्टर्स, कोणते फॅक्टर्स? तर कोणते तरी प्लुरल फॅक्टर्स या आधीच्या सेंटेन्स मध्ये असतील त्यांनाच तर इथे दीज फॅक्टर म्हटले. बरोबर. तर हे फॅक्टर कुठे आले चेक करा. तर हे फॅक्टर्स आलेत ऑप्शन ए मध्ये. साऊंड हेल्थ, इकॉनॉमिक सिक्युरिटी अँड मेंटल सॅटिस्फॅक्शन, हे आहेत ते दीज फॅक्टर्स. म्हणजेच हे सेंटेन्स ए येईल सेंटेन्स डी च्या आधी. बरोबर. कारण या दीज फॅक्टरचा उल्लेख सेंटेन्स ए मध्ये आलेला आहे. मग एडी शोधा कोणत्या ऑप्शन मध्ये आहे. बी मध्ये आहे की सी मध्ये आहे एडी? तर ऑप्शन बी मध्ये आहे एडी. त्यामुळे ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. BCAD येईल तुमची करेक्ट ऑर्डर. ए चेंज दॅट इज कंड्युसिव्ह टू हॅपीनेस मे बी टर्म्ड ॲज प्रोग्रेस. त्यानंतर येईल बट डिफरंट पीपल फाइंड हॅपीनेस इन डिफरंट थिंग्स. त्यानंतर येईल नेव्हरदीलेस साऊंड हेल्थ, इकॉनॉमिक सिक्युरिटी अँड मेंटल सॅटिस्फॅक्शन आर डिझायर्ड बाय ऑल. आणि त्यानंतर येईल सो इफ चेंज कॉन्ट्रीब्युट्स टू दी ग्रोथ ऑफ दीज फॅक्टर्स इट इज प्रोग्रेस. ठीक आहे. ही येईल तुमची करेक्ट ऑर्डर. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी रॉंगली स्पेल्ड वर्ड. सिलेक्ट दी रॉंगली स्पेल्ड वर्ड. एलिगंट, फ्लॅशी, प्रॅक्टिकल, फ्लेक्झिबल. तर कोणती स्पेलिंग आहे इनकरेक्ट? रॉंगली स्पेल्ड वर्ड. तर एलिगंट करेक्ट आहे. फ्लॅशी सुद्धा करेक्ट आहे. एलिगंट म्हणजे ब्युटिफुल, सुंदर. फ्लॅशी म्हणजे चमकदार. फ्लेक्झिबल सुद्धा करेक्ट आहे, लवचिक. प्रॅक्टिकलची स्पेलिंग काय असते? तर PRACTICAL. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इथे CLE आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. One who leaves his own country to settle in another. One who leaves his own country to settle in another. Foreigner, native, immigrant की tourist. तर काय म्हणतात अशा व्यक्तीला? One who leaves his own country to settle in another. तर फॉरेनर असतो दुसऱ्या देशात राहणारा परदेशी. नेटिव्ह असतो स्वतःच्या देशात राहणारा जन्मजात. टुरिस्ट असतो पर्यटक. इमिग्रंट येईल तुमचं करेक्ट आन्सर. One who leaves his own country to settle in another is immigrant. ठीक आहे. आपला देश सोडून परदेशात गेलेला असतो इमिग्रंट. एक इमिग्रंट असतो EMIGRANT. इमिग्रंट. इमिग्रंट म्हणजे ई फॉर एक्झिट. ई फॉर एक्झिट. आपला देश सोडून जाणारा. वन हू लिव्स हिज ओन कंट्री टू सेटल इन अनदर इज इमिग्रंट. आणि एक इमिग्रंट असतो IMMIGRANT. इमिग्रंट. आय फॉर इन. इन म्हणजे येणारा, परदेशातून आपल्या देशात कायमचा आलेला इमिग्रंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द प्राईम मिनिस्टर अलॉंग विथ दी अदर मिनिस्टर्स हॅव लेफ्ट फॉर अमेरिका. द प्राईम मिनिस्टर अलॉंग विथ दी अदर मिनिस्टर्स हॅव लेफ्ट फॉर अमेरिका.
तर ॲज वेल ॲज अलॉंग विथच्या आधीचा मेन सब्जेक्ट असतो आणि वर्ब त्याच्या अकॉर्डिंग येते. तर इथे प्राईम मिनिस्टर आहे तुमचा मेन सब्जेक्ट आणि त्याच्या अकॉर्डिंग सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे हॅज. इथे हॅव न येता हॅज हे सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे होतं. त्यामुळे ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅव लेफ्ट या पार्टमध्ये एरर आहे. अलॉंग विथ ॲज वेल ॲजच्या आधीचा असतो तुमचा मेन सब्जेक्ट आणि वर्ब त्याच्या अकॉर्डिंग येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ पेनिटन्स. ॲडमिरेशन, मायझरली, पेशन्स, रिपेंटन्स. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ पेनिटन्स? पेनिटन्स म्हणजे पश्चाताप. सिनोनिम येईल रिपेंटन्स. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. रिपेंटन्स म्हणजे पश्चाताप. द फिलिंग ऑफ बिंग सॉरी फॉर समथिंग. रिपेंटन्स, पेनिटन्स. ठीक आहे. ॲडमिरेशन म्हणजे प्रशंसा करणे, मायझरली दुःख, पेशन्स म्हणजे पेशन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ विशियस. करेक्ट अँटोनिम ऑफ विशियस. बेनफुल, सिनफुल, अनफॉर्च्युनेट, व्हर्च्युअस. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ विशियस? विशियस म्हणजे वाईट माणूस, दुष्ट, निर्दयी, लबाड, मेलिवॉलंट. काय येईल याचं करेक्ट अँटोनिम? तर व्हर्च्युअस. व्हर्च्युअस म्हणजे मॅनरली, सद्गुणी, चांगला, सदाचारी. ठीक आहे. हा वाईट माणूस, हा चांगला माणूस. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट अँटोनिम. बेनफुलचा अर्थ होतो हार्मफुल, सिनफुल म्हणजे पापी आणि अनफॉर्च्युनेट दुर्दैवी. हे तिन्ही निगेटिव्ह वर्ड्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. ही डॅश ए हिनस क्राईम. ही डॅश ए हिनस क्राईम. हिनस क्राईम म्हणजे भयंकर गुन्हा, भयंकर अपराध. काय येईल याचं करेक्ट आन्सर? हॅपन्ड, ऑकर्ड, मेड की कमिटेड. ही डॅश ए हिनस क्राईम. तर क्राईमसाठी नेहमी कमिटेड यूज करतात. ही कमिटेड ए क्राईम. ही कमिटेड ए हिनस क्राईम. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. क्राईमसाठी यूज करतात कमिटेड. हॅपन्ड आणि ऑकर्ड सिच्युएशनसाठी वापरतात. मेड मिस्टेकसाठी वापरतात. ही मेड अ मिस्टेक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम ऑन शँक्स मेयर. गिव्ह द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम ऑन शँक्स मेयर. ऑन ए लायन, ऑन एन एलिफंट, ऑन फूट की ऑन ए बायसिकल. काय येईल या इडियमचं करेक्ट मिनिंग ऑन शँक्स मेयर? तर ऑन शँक्स मेयरचा अर्थ असतो चालणे, वॉकिंग ॲज अ वे ऑफ ट्रॅव्हलिंग. कोणताच व्हेकलचा यूज न करता पायी चालणे. ऑन शँक्स मेयर. ऑन फूट येईल तुमचं करेक्ट मिनिंग. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑन शँक्स मेयरचा अर्थ होतो ऑन फूट. कोणत्याही व्हेकलचा यूज न करता पायी चालणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate segment to substitute the underlined segment of the given sentence. If no substitution is required, select no improvement. A man in need pleaded for help. A man in need pleaded for help. No improvement, promised for help, commanded to help, requested for helping. काय याचं करेक्ट आन्सर? सबस्टिट्यूट करायचे आहे आपल्याला. एक माणूस ज्याला गरज आहे त्यांनी हेल्पसाठी रिक्वेस्ट केली. प्लीड म्हणजे रिक्वेस्ट करणे. ए मॅन इन नीड प्लीडेड फॉर हेल्प. प्लीड म्हणजे रिक्वेस्ट करणे. तर ऑप्शन बी मध्ये आहे प्रॉमिस्ड फॉर हेल्प. एक माणूस जो अडचणीत आहे त्यांनी प्रॉमिस केलं, त्यालाच गरज आहे, तो कसा प्रॉमिस करेल? ऑप्शन बी एलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये आहे कमांडेड टू हेल्प. त्यांनी कमांड केली, ऑर्डर दिली हेल्पसाठी. ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं. तो कमांड देईल का? ऑप्शन डी येईल का? रिक्वेस्टेड फॉर हेल्पिंग. रिक्वेस्टेड फॉर हेल्पिंग आलं असतं जर हेल्पिंगच्या जागी हेल्प असतं तर. रिक्वेस्टेड फॉर हेल्पिंग येणार नाही. का? तर फॉर प्रेपोजिशन आहे. फॉर नंतर नाऊन येते. हेल्प वर्ब पण असते आणि नाऊन पण असते. जर हेल्प नाऊन असते मग त्याला आय एन जी लावायची काय गरज होती? हेल्पिंग करायची काय गरज होती? म्हणजेच रिक्वेस्टेड फॉर हेल्प असतं तर करेक्ट आलं असतं. पण हे रिक्वेस्टेड फॉर हेल्पिंग हे येणार नाही. म्हणजेच हे दिलेलं सेंटेन्स करेक्ट आहे. नो इम्प्रूव्हमेंट येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ए मॅन इन नीड प्लीडेड फॉर हेल्प हे करेक्ट सेंटेन्स आहे. ठीक आहे. रिक्वेस्टेड फॉर हेल्प आलं असतं, रिक्वेस्टेड फॉर हेल्पिंग येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हॉर्स अँड कॅरेज आर नीडेड टू कॅरी ए कार्ट. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? हॉर्स अँड कॅरेज आर नीडेड टू कॅरी ए कार्ट. तर दोन नाउन्स अँडने जोडलेले आहेत व ते पेअरमध्ये आहेत. घोडा आणि गाडी इथे पेअर आहे कारण गाडीला खेचायला घोड्याची गरज आहे. म्हणजेच घोडा आणि गाडी पेअरमध्ये आहे. मग जेव्हा दोन नाउन पेअरमध्ये असतात तेव्हा आपण त्याला सिंग्युलर कन्सिडर करतो आणि वर्ब पण सिंग्युलर येते. आर न येता इज येईल. हॉर्स अँड कॅरेज इज नीडेड टू कॅरी ए कार्ट.
पार्ट सेकंड मध्ये एरर आहे, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॉर्स अँड कॅरेज, घोडा आणि गाडी हे पेअर मध्ये आहेत आणि पेअर मध्ये असतात तेव्हा त्यांना सिंगुलर कन्सिडर करून सिंगुलर वर्ब येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. कोणती स्पेलिंग आहे इनकरेक्ट? निग्लिजिबल, निगोशिएट, नेसेसरी की न्यूसन्स? तर निग्लिजिबल करेक्ट आहे, नेसेसरी सुद्धा करेक्ट आहे, न्यूसन्स सुद्धा करेक्ट आहे. निगोशिएटची स्पेलिंग काय असते? NEGOTIATE, निगोशिएट. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. निगोशिएटची स्पेलिंग आहे इनकरेक्ट. CIATE येत नाही, TIATE येते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. Each boy and girl were not willing to participate in the charity show. तर कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे? Each boy and girl were not willing to participate in the charity show. तर इथे दोन नाउन्स अँड ने जोडलेली आहेत, बॉय आणि गर्ल ही दोन नाउन्स अँड ने जोडलेली आहेत आणि एका नाउन्सच्या आधी ईच आलेलं आहे. आणि आपण पाहिलं होतं दोन नाउन अँड ने जोडलेली आहेत आणि पहिल्या नाउनच्या आधी ईच आलंय किंवा दोघांच्या आधी ईच आलंय किंवा एकाच्या आधी ईच, दुसऱ्याच्या आधी एव्हरी आलंय. तर हे सगळं सेम असते आणि हे सगळं सिंगुलर असते आणि पुढे सिंगुलर वर्ब येते वॉज. वॉज यायला पाहिजे वेअरच्या जागी. ठीक आहे. पार्ट फर्स्ट मध्ये एरर आहे, ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ईच बॉय अँड ईच गर्ल, ईच बॉय अँड गर्ल, ईच बॉय अँड एव्हरी गर्ल काहीही असू द्या हे सगळं सिंगुलर असते आणि याच्या पुढे नेहमी सिंगुलर वर्ब येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नो वन हॅव प्रोटेस्टेड टू दिस स्टेटमेंट इन दी कॉन्फरन्स. कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे? नो वन हॅव प्रोटेस्टेड टू दिस स्टेटमेंट इन दी कॉन्फरन्स. तर नो वन, समवन, एनीवन, समबडी, नोबडी, एनीबडी हे सगळे सब्जेक्ट सिंगुलर असतात आणि त्यांच्या बरोबर सिंगुलर वर्ब येते. हॅव न येता हॅज यायला पाहिजे. पार्ट फर्स्ट मध्ये एरर आहे, ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नो वन, समवन, एनीवन, समबडी, नोबडी, एनीबडी हे सगळे असतात सिंगुलर आणि सिंगुलर वर्ब घेतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इट वेअर ए पॉइंट ऑफ डिलेमा फॉर मी ड्युरिंग दी कॉलेज लाईफ. इट वेअर ए पॉइंट ऑफ डिलेमा फॉर मी ड्युरिंग दी कॉलेज लाईफ. कोणत्या पार्ट मध्ये येईल एरर? तर इट वेअर, इट हा इंट्रोडक्टरी सब्जेक्ट असतो आणि हा नेहमी असतो सिंगुलर आणि याच्यानंतर येणारं वर्ब सुद्धा सिंगुलर असते. वेअर न येता वॉज यायला पाहिजे. इट हा इंट्रोडक्टरी सब्जेक्ट आहे आणि तो नेहमी सिंगुलर असतो आणि त्याच्यानंतर येणारं वर्ब सुद्धा असते सिंगुलर. ठीक आहे. इट वॉज ए पॉइंट ऑफ डिलेमा फॉर मी ड्युरिंग दी कॉलेज लाईफ येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. डिलेमा म्हणजे कन्फ्युजन, गोंधळ. स्पेलिंग करेक्शन मध्ये नेहमी विचारली जाते स्पेलिंग DILEMMA, डिलेमा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Each of the person has shown his interest in this investment plan. Each of the person has shown his interest in this investment plan. कोणत्या पार्ट मध्ये एरर येईल? तर आठवा. ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ नंतर नाउन प्रोनाउन प्लुरल असते, वर्ब सिंगुलर असते. ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ नंतर नाउन प्रोनाउन प्लुरल असते, अनेक वचने असते, वर्ब सिंगुलर असते. पण इथे तर पर्सन सिंगुलर आलेलं आहे म्हणून प्लुरल करावं लागेल. पर्सन्स येईल, पर्सन्स येईल. वर्ब सिंगुलर आहे, हॅज करेक्ट आहे. खूप साऱ्या लोकांमधून ईच बद्दल बोललंय म्हणून ईच ऑफ दी पर्सन्स आणि नंतर सिंगुलर वर्ब येईल हॅज. ठीक आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. मोर दॅन वन इंडस्ट्री आर ऑन स्ट्राईक ड्यू टू हाईक इन प्राइस ऑफ सेंट्रल एक्साइज ड्युटी. कोणत्या पार्ट मध्ये आहे एरर? मोर दॅन वन इंडस्ट्री आर ऑन स्ट्राईक ड्यू टू हाईक इन प्राइस ऑफ सेंट्रल एक्साइज ड्युटी. तर मोर दॅन वन नंतर सिंगुलर नाउन येते आणि वर्ब सुद्धा सिंगुलर येते. आर न येता इज यायला पाहिजे. पार्ट फर्स्ट मध्ये एरर आहे, ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. मोर दॅन नंतर इंडस्ट्री हे सिंगुलर नाउन आलेलं आहे पण वर्ब आलेलं आहे प्लुरल. वर्ब पण सिंगुलर यायला पाहिजे. मोर दॅन वन नंतर सिंगुलर नाउन आणि सिंगुलर वर्ब येते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. ए फ्यू ऑफ कम्प्युटर्स हॅज बीन रिपेअर्ड ऑन दी अर्जंट बेसिस. कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे? ए फ्यू ऑफ कम्प्युटर्स हॅज बीन रिपेअर्ड ऑन दी अर्जंट बेसिस. तर ए फ्यू नंतर नेहमी प्लुरल काउंटेबल नाउन येते. ए फ्यू नंतर नेहमी प्लुरल काउंटेबल नाउन येते. मग वर्ब पण प्लुरल यायला पाहिजे. हॅज न येता हॅव येईल. पार्ट सेकंड मध्ये एरर आहे, ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. एक टर्म असते फ्यू आणि एक टर्म असते लिटल. एक असते फ्यू आणि एक असते लिटल.
फ्यू नंतर प्लुरल काउंटेबल नाऊन आणि प्लुरल वर्ब येते आणि लिटल नंतर अनकाउंटेबल नाऊन आणि सिंगुलर वर्ब येते. लिटल नंतर अनकाउंटेबल नाऊन आणि सिंगुलर वर्ब येते आणि फ्यू नंतर प्लुरल काउंटेबल नाऊन आणि प्लुरल वर्ब येते. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओ तितकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तसेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.